गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण TY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 5th सब्जेक्ट ऍडव्हान्स अकाउंटिंग त्यामधील अकाउंटिंग फॉर कॅपिटल रिकन्स्ट्रक्शनचा 10 नंबरचा प्रॉब्लेम पाहतोय यल लिमिटेडचा. आधी प्रॉब्लेम समजावून घ्या, त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करणार आहोत. प्रॉब्लेम पहा. बॅलन्स शीट ऑफ यल लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2018. बॅलन्स शीट थोडंसं जी लायबिलिटी साइड आहे ती तुम्ही आतापर्यंत जे 9 प्रॉब्लेम पाहिले त्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. ऍसेट साइड आपली नेहमीप्रमाणेच आहे. लायबिलिटी साइड पहा. शेअर कॅपिटल फर्स्ट ऑथराइज कॅपिटल दिलेलं आहे 10,000 ऑर्डिनरी शेअर्स ऑफ 100 इच. अमाऊंट आहे 10 लाख रुपीज. ऍक्च्युली तुम्हाला नेहमी इक्विटी शेअर शब्द ऐकण्याची सवय, पण इक्विटी शेअर्सचाच प्रतिशब्द आहे ऑर्डिनरी शेअर, म्हणजे दुसरा शब्द आहे त्याला ऑर्डिनरी शेअर, सामान्य भाग, सामान्य हक्क भाग. मग ऑथराइज कॅपिटल आहे 10 लाख रुपीजचं. त्यानंतर इशूड कॅपिटल आहे 9,000 ऑर्डिनरी शेअर ऑफ 100 इच. अमाऊंट आहे 9 लाख रुपीज, म्हणजे 9 लाखाचं ऑर्डिनरी शेअर्सचं कॅपिटल आहे. त्यानंतर 8% डिबेंचर आहेत 13,80,000 रुपयाचे. लायबिलिटी आहे फॉर गुड्स सप्लायर. लायबिलिटी फॉर गुड्स सप्लायर म्हणजे जे आपल्याला माल पुरवतात ती लायबिलिटी आहे. आता नेहमी याला शब्द जो येतो, नेहमी याला जो शब्द येतो तो क्रेडिटर्स असतो. ट्रेड क्रेडिटर्स, सन्ट्री क्रेडिटर्स किंवा अकाउंट पेएबल. पण लायबिलिटी फॉर गुड्स सप्लायर म्हणजेच क्रेडिटर्स आहे, पण हा वेगळा शब्द वापरलेला इथे. ती आहे 4,93,000 रुपये. त्यानंतर लायबिलिटी फॉर इन्कम टॅक्स आहे 10,000 10,000. ऍसेट साइडला फिक्स ऍसेट नेहमीप्रमाणे आहे 13,30,000. स्टॉक आहे 1,90,000. इन्व्हेस्टमेंट 1 लाख रुपये. कॅश ॲट बँक 45,000. प्रॉफिट अँड लॉस आहे 10,70,000 आणि डेटर्स आहेत 48,000. ऍडजस्टमेंट महत्वाचे असतात. ऍडजस्टमेंट पहा. ऑर्डिनरी शेअर होल्डर इज प्रिपेअर टू हॅव देअर कॅपिटल रिड्यूस टू 2% ऑफ देअर प्रेझेंट होल्डिंग. ऑर्डिनरी शेअर होल्डरने काय ठरवलं की त्यांचं जे कॅपिटल आहे ते रिड्यूस करणार आहेत. ते कितीपर्यंत? 2 शब्द आलाय बघा. 2 म्हणजे काय? पर्यंत. कितीपर्यंत कमी करणार आहे? 2% मग जर 2% कॅपिटल कमी होणार असेल तर कॅपिटल कितीने कमी होणार? तर 98% कॅपिटल काय होणार आहे? कमी होणार आहे. मग बॅलन्स शीटला बघा, जे ऑर्डिनरी शेअर्स आहेत ते 100 रुपयाला एक आहे, तर 100 रुपयाचा शेअर कितीने कमी होणार? तर 98 रुपयाने कमी होणार आहे. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट. डिबेंचर होल्डर ऍग्रीएबल टू हॅव देअर क्लेम टू 50%. डिबेंचर होल्डरने काय ठरवलं की त्यांचा क्लेम ते 50% पर्यंत ठेवणार. मग 50% पर्यंत ठेवणार याचाच अर्थ डिबेंचरचा जो क्लेम आहे तो 50% ने कमी होणार. मग डिबेंचर्स किती आहेत पहा. बॅलन्स शीटला 8% डिबेंचर आहे 13,80,000 रुपये. मग 13,80,000च्या निम्मे म्हणजे 6,90,000 रुपयाने डिबेंचर काय होणार आहेत? कमी होणार आहे. आणि तेवढी अमाऊंट आपण दाखवणार आहोत कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साइडला. 6,90,000 डिबेंचर्स काय होणार आहेत? कमी होणार आहे. आणि त्यातच अर्धी ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे पुढे. विच इज टू बी सॅटिस्फाय हाफ बाय इश्यू ऑफ. मग राहिलेला जो 50% क्लेम आहे 6,90,000चा तो कसा सॅटिस्फाय होणार आहे? तर इश्यू ऑफ 7% मॉर्गेज डिबेंचर अँड हाफ बाय इश्यू ऑफ 8% प्रेफरन्स शेअर ऑफ 100 इच. जो राहिलेला क्लेम आहे डिबेंचर होल्डरचा, तो डिबेंचर होल्डरचा क्लेम कसा सॅटिस्फाय होणार आहे? तर त्यांनी सांगितलंय की
हाफ बाय इश्यू ऑफ 7% मॉर्गेज डिबेंचर. मग 6,90,000 हाफ म्हणजे 3,45,000 रुपयाचा जो क्लेम आहे तो डिबेंचर्स घेणार आहेत ते 60%चे. आणि राहिलेला जो हाफ राहील तर त्यासाठी काय घेणार आहेत 8% प्रेफरन्स शेअर ऑफ 100 इच. 8%चे प्रेफरन्स शेअर घेणारे 100ला 1 याप्रमाणे. म्हणजे एकूण जे डिबेंचर होते 13,80,000 त्यातले निम्मे रिड्यूस होणार. म्हणजे 6,90,000चा क्लेम रिड्यूस होणार. राहिलेल्या 6,90,000 मध्ये 3,45,000 ते 7%चे मॉर्गेज डिबेंचर घेणार आणि 3,45,000 8%चे प्रेफरन्स शेअर घेणार 100 रुपयाला 1 ह्याप्रमाणे. त्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट आहे अनसेक्युअर्ड ट्रेड क्रेडिटर्स फॉरगो 20% ऑफ देअर ड्यूज इन एक्सचेंज ऑफ ऑर्डिनरी शेअर्स. असं सांगितलंय की जे अनसेक्युअर्ड ट्रेड क्रेडिटर्स होते त्यांनी 20% त्यांचा क्लेम सोडून दिला आणि उरलेल्या जी अमाऊंट होती तिच्या बदल्यामध्ये ऑर्डिनरी शेअर्स घेतले. आता तुम्ही म्हणाल ट्रेड क्रेडिटर्स किंवा अनसेक्युअर्ड ट्रेड क्रेडिटर्स हा बॅलन्स शीटला आलेलाच नाहीये, मग ऍडजस्टमेंट कशावर आहे? तर बघा बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड पहा. इथे लायबिलिटी फॉर गुड्स सप्लायर आहे आणि लायबिलिटी फॉर इन्कम टॅक्स आहे. सर्वांना माहिती आहे की इन्कम टॅक्स हा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये मोडतो. सर्व गव्हर्नमेंट ड्यूज काय असतात प्रेफरन्शियल क्रेडिटर्स असतात. मग अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स कोणते राहिले तर लायबिलिटी फॉर गुड्स सप्लायर म्हणजेच काय आहेत अनसेक्युअर्ड ट्रेड क्रेडिटर्स आहे. मग यांनी काय ठरवलं की त्यांचा 20% क्लेम ते सोडून देणार. मग 4,93,000वर 20% अमाऊंट कॅल्क्युलेट करून तेवढी आपण टाकणार आहोत कॅपिटल रिडक्शन अकाउंटला आणि उरलेली जी अमाऊंट आहे तिच्या बदल्यामध्ये त्यांनी काय घेतलेत तर ऑर्डिनरी शेअर्स घेतले. त्याची आपण जर्नल एंट्री पास करणार आहोत. त्यानंतर ऍसेट्स रिव्हॅल्यू झालेले आहेत आणि रिव्हॅल्यूड फिगर दिलेले आहेत आपल्याला. ऍसेट्स रिव्हॅल्यूड फिक्स ऍसेट 11 लाख झाली, स्टॉक 50,000, डेटर्स 20,000 आणि इन्व्हेस्टमेंट 70,000. बॅलन्स शीटला ज्या ऍसेट आहेत त्या बघा फिक्स ऍसेट 13,30,000 आहे, स्टॉक 1,90,000 आहे, इन्व्हेस्टमेंट 1 लाख आहे आणि डेटर्स 48,000 आहे. मग त्यानुसार ऍसेट्स जेवढ्याने कमी झालेले आहेत तेवढ्याने कमी करून आपण त्या रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार आहोत. आणि एक जी इनटँजिबल ऍसेट किंवा त्याला आपण फिक्टिशियस अमाऊंट म्हणतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो बॅलन्स आहे 10,70,000 रुपये तो पण आपण रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार आहोत. मग आता अगोदर रिडक्शन अकाउंट तयार करून घेऊया आणि त्यानंतर जर्नल एंट्रीज आणि बॅलन्स शीट तयार करूया. मग फर्स्ट कॅपिटल रिडक्शन अकाउंट आखा, वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ एल लिमिटेड कॅपिटल रिडक्शन अकाउंट आणि कॉलम आखा 4 लॉसेस टू बी रिटर्न ऑफ अमाउंट रुपीज अवेलेबिलिटी ऑफ फंड अमाउंट रुपीज. कॉलम आखा. आता एक एक ऍडजस्टमेंट पाहून त्यानुसार आपण इफेक्ट देणार आहोत. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट ऑर्डिनरी शेअर्स जे आहेत ते 2% रिड्यूस झाले म्हणजे 98% रिड्यूस झाले. मग 9,000 गुणिले 98 करून जेवढी अमाऊंट येईल किंवा 9 लाखावर 98% काढले तरी चालतील तेवढे घ्यायचेत आपल्याला कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या बाय ऑर्डिनरी शेअर कॅपिटल अकाउंट कंसात 98% ऑफ 9 लाख 98% ऑफ 9 लाख किंवा 9,000 गुणिले 98 केले तरी चालते. अमाऊंट मध्ये 8,82,000 अमाऊंट मध्ये 8,82,000. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट डिबेंचर होल्डर्स ऍग्री टू हॅव देअर क्लेम टू 50%. 50% ठेवायचं ठरवलं म्हणजेच 50% डिबेंचरचा क्लेम कमी झाला. उरलेल्या 50%च्या बदल्यात जे घेतले ते आपण एंट्रीत दाखवणार आहे, पण आता फक्त क्लेम कमी करायचा आहे. म्हणून बॅलन्स शीटला बघा 13,80,000 आहे, त्याच्या निम्मे 6,90,000 आणि काय झालंय रिड्यूस झालंय डिबेंचर. त्यामुळे रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या बाय 8% डिबेंचर अकाउंट कंसात 50% किंवा डायरेक्ट 50% ऑन
13,80,000 लिहिले तरी चालतील. अमाऊंट मध्ये 6,90,000. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट, अनसेक्युअर्ड ट्रेड क्रेडिटर्स 20% कमी झालेले आहेत, म्हणजेच लायबिलिटी फॉर गुड्स सप्लायर 4,93,000 आहे, ते 20% आपण कमी करणार आहोत. क्रेडिट साइडला बाय लायबिलिटी फॉर गुड्स सप्लायर कंसात 20% कॅल्क्युलेट करून 98,600 रुपये. 4,93,000च्या 20% कॅल्क्युलेट करून अमाऊंट मध्ये 98,600 रुपये. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट, ऍसेट्स रिव्हॅल्यू झाले आहेत, त्याप्रमाणे आपण रिव्हॅल्यूड फिगर्स वजा करून जो काही ऍसेटचा बॅलन्स राहतोय तेवढा रिड्यूस करायचा आहे. मग फर्स्ट घ्या डेबिट साइडला टू फिक्स्ड ऍसेट. फिक्स ऍसेट बॅलन्स शीटला होती 13,30,000, ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली किंमत आहे 11 लाख. मग कंसात मी दाखवलंय 13,30,000तून 11 लाख वजा करा आणि आउटरला 2,30,000. त्यानंतर स्टॉक 1,90,000 रुपये बॅलन्स शीटला किंमत आहे, ऍडजस्टमेंट मध्ये 50,000 आहे. दोन्हीमधला डिफरन्स काढला 1,40,000 स्टॉक रिड्यूस करा. त्यानंतर डेटर्स बॅलन्स शीटला आहेत 48,000, रिव्हॅल्यूड फिगर आहे 20,000. मग 48,000तून 20,000 वजा करा, अमाऊंट मध्ये घ्या 28,000. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटला आहे 1 लाख, ऍडजस्टमेंट मध्ये सांगितली 70,000. दोन्हींचा फरक म्हणजे डिफरन्स घेतला आपण कॅपिटल रिडक्शनच्या डेबिटला 30,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस पूर्णपणे राईट ऑफ करतो आपण, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,70,000. याप्रमाणे 4 ऍसेट रिड्यूस झाल्या आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पूर्णपणे आपण राईट ऑफ केला. आता क्लोज करायचं, क्रेडिट साइडची टोटल करायची, ती मोठी येते. क्रेडिट साइडची टोटल येते आहे 16,70,600. डेबिट साइडला मांडा 16,70,600. त्यातून डेबिट साइडची टोटल वजा करून जो बॅलन्स येतोय त्याला आपण म्हणणार आहोत टू कॅपिटल रिझर्व कंसात बॅलन्सिंग इन फिगर. अमाऊंट मध्ये 1,72,600, 1,72,600. फर्स्ट आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट तयार करून घेतलं. आता जर्नल एंट्रीज करताना क्रेडिट साइडची प्रत्येकी एक एंट्री म्हणजे 3, डेबिट साइडची सर्व मिळून 1 म्हणजे 4 आणि बॅलन्सची 1, अशा 5 जर्नल एंट्रीज होतील. जर्नल आखा, वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ एल लिमिटेड जर्नल एंट्रीज. इन द बुक्स ऑफ एल लिमिटेड जर्नल एंट्रीज. फर्स्ट एंट्री घ्या, ऍडजस्टमेंट नुसार आपण जर्नल एंट्रीज करतोय. पहिली ऍडजस्टमेंट आहे की इक्विटी शेअर होल्डर किंवा ऑर्डिनरी शेअर्स जे आहेत त्यांचा क्लेम 2% पर्यंत रिड्यूस झालेला आहे, ती एंट्री करतोय आपण. आता इथे कुठेही फुल्ली पेड वगैरे असा शब्द आलेला नव्हता, त्यामुळे एंट्री करताना जेवढी अमाऊंट आपण रिडक्शन अकाउंटला टाकलेली तेवढ्याचीच एंट्री करायची. वरती डेट मध्ये एकदाच तारीख टाका 31/3/2018, कॉलम करा डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट आणि क्रेडिट. पहिली एंट्री घ्या, ऑर्डिनरी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. जेवढे आपण रिडक्शन अकाउंटला टाकलेत तेवढ्याचीच एंट्री करतोय 8,82,000. 2 कॅपिटल रिडक्शन अकाउंट 8,82,000 being ordinary share reduced by 98% किंवा by ₹98 each असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट आहे, डिबेंचर होल्डरचा क्लेम 50% कमी झाला आणि राहिलेल्या 50%च्या बदल्यात त्यांनी 7% डिबेंचर आणि 8% प्रेफरन्स शेअर घेतले. मग एंट्री घ्या, डिबेंचर पूर्णपणे कमी होतील म्हणून पूर्ण अमाऊंटला डेबिट द्या. 8% डिबेंचर अकाउंट डेबिट 13,80,000. 2 कॅपिटल रिडक्शन अकाउंट जेवढे रिडक्शनला टाकलेत आपण तेवढे 6,90,000. 2 7% मॉर्गेज डिबेंचर कंसात हाफ किंवा 50% लिहून ठेवा तुम्हाला समजण्यासाठी.
मग राहिलेल्या अमाऊंटचे हाफ म्हणजे 3,45,000 टू 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट, पुन्हा हाफ अमाऊंट 3,45,000 म्हणजे एकूण 13,80,000 जे डिबेंचर होते त्यातले निम्मे म्हणजे 6,90,000 रिड्यूस झाले आणि जी निम्मी फिगर होती 6,90,000 त्यातून निम्मे 7% डिबेंचर घेतले त्यांनी आणि राहिलेल्या निम्म्या अमाऊंटच्या बदल्यामध्ये 8% प्रेफरन्स शेअर घेतले. म्हणजे थोडक्यात 100% अमाऊंट मधली 50% अमाऊंट रिड्यूस झाली, 25% मॉर्गेज डिबेंचर आहे आणि 25% प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे. नॅरेशन घ्या. बीइंग डिबेंचर रिड्यूस बाय 50% इन एक्सचेंज ऑफ 7% मॉर्गेज डिबेंचर अँड 8% प्रेफरन्स शेअर. त्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट, ट्रेड क्रेडिटर्स 20% कमी झाले आणि त्यांनी त्यांच्या एक्सचेंज मध्ये म्हणजे 80%च्या बदल्यात ऑर्डिनरी शेअर्स घेतले. पुढची जर्नल एंट्री, लायबिलिटी फॉर गुड सप्लायर अकाउंट डेबिट 4,93,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 98,600 जेवढे रिड्यूस झालेत 98,600 टू ऑर्डिनरी शेअर कॅपिटल अकाउंट. राहिलेल्या अमाऊंटच्या बदल्यात त्यांनी काय घेतलं तर ऑर्डिनरी शेअर्स घेतले म्हणून ऑर्डिनरी शेअर कॅपिटलला क्रेडिट द्या. राहिलेली अमाऊंट 3,94,400 3,94,400. being creditors reduced by 20% in exchange of ordinary shares. Being creditors reduced by 20% in exchange of ordinary shares. या पद्धतीने आपण पहिल्या 3 ऍडजस्टमेंटच्या 3 जर्नल एंट्रीज कंप्लीट केल्या. आता डेबिट साइडची आपण सर्व मिळून एक एंट्री करत असतो. मग डेबिट साइडची सर्व मिळून एक एंट्री करा. कॅपिटल रिडक्शनला डेबिट द्यायचं आणि ज्या ज्या ऍसेट रिड्यूस झालेले आहेत किंवा राईट ऑफ झाल्यात त्यांना क्रेडिट द्यायचं. मग चौथी जर्नल एंट्री, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 14,98,000 टू फिक्स ऍसेट अकाउंट 2,30,000 टू स्टॉक 1,40,000 टू डेटर्स 28,000 टू इन्व्हेस्टमेंट 30,000 टू प्रॉफिट अँड लॉस 10,70,000 being intangible assets and depreciation written off. आणि लास्ट एंट्री जो बॅलन्स आपला आलेला आहे कॅपिटल रिडक्शनचा तो आपण कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करणार आहोत म्हणून ती एंट्री घ्या. 5वी एंट्री, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 1,72,600 टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 1,72,600. नॅरेशन, being बॅलन्स ऑफ कॅपिटल रिडक्शन ट्रान्सफर. या पद्धतीने आपण सर्व जर्नल एंट्रीज कंप्लीट केलेल्या आहेत. आता बॅलन्स शीट घ्या. बॅलन्स शीट तयार करत असताना आपण प्रॉब्लेम वरून सोल्युशनचं बॅलन्स शीट तयार करतो. जसा प्रॉब्लेम आहे तसंच बॅलन्स शीट तयार करायचंय. फक्त ज्या ऍसेट कमी झाल्या आहेत त्या कमी करून लिहायच्या आहेत, ज्या लायबिलिटीज कमी झाल्या किंवा वाढल्या त्यानुसार त्या लिहायच्या आहेत. मग प्रॉब्लेमचं बॅलन्स शीट पहा. फर्स्ट शेअर कॅपिटल ऑथराइज कॅपिटल आहे तसंच लिहिणार आपण. फक्त इश्यूड कॅपिटल जे आहे ते आता शेअर्सची संख्या जी आहे ती थोडीशी चेंज झालेली आहे त्यानुसार आपण कॅपिटल लिहिणार आहोत. यावरती कॉलम करा, वरती नाव द्या बॅलन्स शीट कंसात रिवाइज्ड ॲज ऑन 31 मार्च 2018. 4 कॉलम करा. लायबिलिटी अमाऊंट रुपीज, ऍसेट अमाऊंट रुपीज. लायबिलिटी साइड घ्या. ऑथराइज कॅपिटल 10,000 ऑर्डिनरी शेअर ऑफ 100 इच. अमाऊंट मध्ये 10 लाख. ऑथराइज कॅपिटल काही बदललेलं नाहीये. इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल ऑर्डिनरी शेअर ऑफ 10 इच. इथे मी शेअरची संख्या नाही लिहिली, तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॅल्क्युलेट करून संख्या लिहू शकता. ऑर्डिनरी शेअर ऑफ 2 इच. आता ही जी अमाऊंट आहे ही कशी आलेली आहे ती पहा. आपलं आधीचं जे कॅपिटल होतं 9 लाख रुपये होतं. 9 लाखातलं 8,82,000 कॅपिटल कमी झालं म्हणजे राहिलं किती 18,000. हे आधीचे
18,000 रुपये आणि हे 3,94,400 जे आपण ऑर्डिनरी शेअर्स क्रेडिटर्सला दिलेले ते एंट्री मध्ये आहे बघा. 3,94,400 इथे आपण एंट्री केलेली आहे. हे 3,94,400 आणि आधीचे ऑर्डिनरी शेअर्स 8,82,000 कमी झाले. ते कॅपिटल 9 लाख होतं. मग 882 कमी करून राहिलेले 18,000 असे दोन्ही मिळून आपण घेतलेले आहेत 4,12,400. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही 4,12,400 ला दोन्ही भाग देऊन इथे शेअर्सची संख्या लिहू शकतात. मग बेदुणे 4 त्यानंतर बेसक 12 मध्ये 0 टाकावा लागेल. बेदुणे 4 आणि 00 या पद्धतीने तुम्ही शेअर्सची संख्या लिहू शकता. लिहायची असेल तर आपण लगेच लिहून टाकूयात. फक्त हे शेअर्सची अमाऊंटची जी टोटल आहे ती कशी घेतलेली आहे तर आधीची 18,000 शिल्लक आहे अमाऊंट, नंतरची 3,94,400 या पद्धतीने घेतले आणि 2 ने भाग देऊन आपण शेअर्सची संख्या काढू शकतो. $2,06,200 शेअर्स आहेत. 2 रुपयाला 1 याप्रमाणे 2,06,200 ऑर्डिनरी शेअर ऑफ 2 इच. अमाऊंट ही आपण या पद्धतीने घेतली. पेन्सिलने लिहा. टोटल अमाऊंट आहे 4,12,400. त्यानंतर 8% प्रेफरन्स शेअर 3,45,000 हे कुठून आले? जे आपण डिबेंचर होल्डरला दिलेले ते आहेत 3,45,000. त्याची आपण जर्नल एंट्रीज पास केलेली आहे. इथे बघा 7% मॉर्गेज डिबेंचर आणि 8% प्रेफरन्स शेअर आहेत. ते आपण बॅलन्स शीटला दाखवतोय. 8% प्रेफरन्स शेअर 3,45,000, 7% मॉर्गेज डिबेंचर 3,45,000. त्यानंतर रिडक्शन अकाउंट क्लोज करून आलेला बॅलन्स कॅपिटल रिझर्व्हला टाकलाय. तो कॅपिटल रिझर्व्ह 1,72,600 आणि लायबिलिटी फॉर इन्कम टॅक्स त्यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नव्हती म्हणून ती आहे तशीच ठेवली 10,000. त्यानंतर ऍसेट साइडला या ज्या ऍसेट आहेत त्या सर्व रिव्हॅल्यूड फिगर आहेत ऍडजस्टमेंट मधल्या, त्या आहे तशाच घेतल्या. फिक्स ऍसेट 11 लाख, स्टॉक 50,000, डेटर्स 20,000, इन्व्हेस्टमेंट 70,000 आणि बँकेच्या बॅलन्सवर कोणताही परिणाम झालेला नाही त्यामुळे बँकेचा बॅलन्स आहे तसाच घेतला. कॅश ॲट बँक 45,000. या पद्धतीने बॅलन्स शीट आपलं पूर्ण झालेलं आहे आणि बॅलन्स शीट 12,85,000ला टॅली झालेलं आहे. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला. वन्स मोर मागच्या जर्नल एंट्रीज आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट पाहून घ्या. कॅपिटल रिडक्शन अकाउंट फर्स्ट आपण तयार केलं, त्यानंतर जर्नल एंट्रीज पास केल्या आणि लास्टला बॅलन्स शीट तयार केलं. इथे आपला 10 नंबरचा प्रॉब्लेम यल लिमिटेडचा कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.